Welcome students, once again this is Professor Chilwante PS and today's article is meiosis. This is a type of cell division. As we know, in last lecture we have seen in detail, in living organism cell division occurs by two types, mainly two types. One of the type is mitosis and another type is meiosis. Mitosis type of cell division occurs in somatic and stem cell, whereas meiosis type of cell division occurs in germ cell. तर meiosis ची स्टडी सुरू करण्याच्या अगोदर आपण जर असं पाहिलेलं आहे, लहान मूल जन्माला आलं तर त्याला पाहायला येणारे नातलग जे आहेत किंवा पहिल्यांदा पाहणारे जे लोक आहेत ते काय म्हणतात, याचे काही कॅरेक्टर्स म्हणजे याचं नाक आईवर गेलं किंवा ह्याचे डोळ्याचा रंग वडिलावर गेला किंवा केसाचा रंग आईवर गेला, ह्याचा त्वचेचा रंग वडिलावर गेला किंवा ह्याची उंची वडिलावर गेली. पण असं म्हणत नाही की सगळेचे सगळे गुणधर्म डोळे, नाक, कान, केसाचा रंग, त्वचेचा रंग सगळा वडिलावर गेला किंवा सगळ्या गोष्टी आईवर गेल्या असं पाहायला मिळत नाही, कदाचित असं पाहिलेलं नाही आहे. तर हे कशामुळे होतं की सम ऑफ द बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम फादर अँड सम ऑफ द बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम मदर. काही बायोलॉजिकल कॅरेक्टर हे आईकडून मिळतात आणि काही बायोलॉजिकल कॅरेक्टर हे वडिलाकडून मिळतात. तर हे कसे मिळतात, का मिळतात, कशामुळे मिळतात आणि या गोष्टी कशा होतात, याचं उत्तर या meiosis टाइप ऑफ सेल डिव्हिजनच्या स्टडीमध्ये आपल्याला मिळणार आहे. सो meiosis टाइप ऑफ सेल डिव्हिजन ऑकर्स इन germ cell. This meiosis type of cell division is mainly divided into two types. This occurs through mainly two phases. This meiosis type of cell division occurs through mainly two phases. One of the phase is meiosis 1 and another is meiosis 2. Meiosis 2. Meiosis 1 occurs through four main steps as prophase 1, metaphase 1, anaphase 1 and telophase 1. This prophase 1 again occurs through 5 steps. prophase 1 पुन्हा 5 स्टेप्स मधून कंप्लीट होते. पहिली स्टेप आहे लेप्टोटीन, दुसरी आहे झायगोटीन, तिसरी आहे पॅचेटीन, चौथी आहे डिप्लोटीन आणि पाचवी आहे डायकायनेसिस. meiosis type of cell division occurs through mainly two phases. One of the phase is meiosis first and second phase is meiosis 2. Meiosis first occurs again through 4 steps: prophase 1, metaphase 1, anaphase 1, telophase 1. Prophase 1 occurs again through 5 steps: लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. तर या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या, रिमेंबर कशा करायच्या, ट्रिक्स जर आपण तयार केली तर meiosis फर्स्टच्या स्टेप्स आहेत प्रोफेज, P फॉर प्रोफेज, M फॉर मेटाफेज, A फॉर एनाफेज अँड T फॉर टेलोफेज फर्स्ट. PMAT फर्स्ट हे meiosis फर्स्टच्या स्टेप्स लक्षात ठेवायच्या. PMAT म्हणजे P फॉर प्रोफेज, M फॉर मेटाफेज, A फॉर एनाफेज, T फॉर टेलोफेज असं आपण लक्षात ठेवू शकतो. प्रोफेज 1च्या ज्या 5 स्टेप्स आहेत या कशा लक्षात ठेवायच्या, तर LE फॉर लेप्टोटीन, ZY फॉर झायगोटीन, PA फॉर पॅचेटीन, DI फॉर डिप्लोटीन, अगेन DI फॉर डायकायनेसिस. तर या कशा लक्षात ठेवायच्या याच्यासाठी आपण ट्रिक तयार करूया. ले जी पापा अँड दीदी असं लक्षात ठेवलं तर ह्या 5 स्टेप्स लक्षात होतील. ले फॉर लेप्टोटीन, ZY फॉर झायगोटीन, PA फॉर पॅचेटीन, DI फॉर डिप्लोटीन, DI फॉर डायकायनेसिस. लेजी, पापा अँड दीदी या अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. अगेन कम टू दिस. meiosis 2 occurs through 4 main steps: prophase first, prophase second,
metaphase second, anaphase second, and telophase second. Meiosis 2 is एक्झॅक्टली सिमिलर लाईक मायटोसिस. जसं आपण पाठीमागल्या लेक्चरमध्ये मायटोसिसच्या सगळ्या फेजेस पाहिलेत, तसंच मियोसिसच्या सगळ्या फेजेस सिमिलर आहेत. सो मीन्स मियोसिस 2 इज सिमिलर टू मायटोसिस. यू कॅन राईट हिअर सिमिलर टू मायटोसिस. Meiosis 2 is similar to mitosis, means prophase 2, metaphase 2, anaphase 2, telophase 2 are too much similar of prophase, metaphase, anaphase and telophase of mitosis. या सगळ्या प्रोसेस जे आहेत ते मायटोसिसच्या प्रोसेस सारखेच आहेत. त्यामुळे इकडे जास्त आपल्याला स्ट्रेस द्यायची गरज नाही स्टडी करताना. तर आपल्यासाठी या गोष्टी नवीन आहेत. Meiosis first has 4 steps: prophase 1, metaphase 1, anaphase 1, and telophase 1. Prophase 1 again has leptotin, zygotin, pachytin, diplotin, and dikinesis. One by one we'll see dikinesis. One by one we'll study. So first meiosis start. As meiosis first start, prophase 1 start. As prophase 1 start, leptotin phase start. So let us study leptotin. So before going to leptotin, before cell division, this is a cell. Cell contains chromosome. Cell contains genetic material inside a nucleus. या सेलच्या न्यूक्लियस मध्ये काय आहे? genetic material. That genetic material is called as chromatin fiber. Chromatin fiber is thin, very thin and invisible. So half of the chromatin material comes from father, that is called as paternal, and half of the chromatin material, chromatin fiber comes from mother, that is called as maternal. This is a half of the chromatin fiber comes from father, called as paternal, and half of the chromatin fiber comes from mother, called as maternal. अर्ध chromatin fiber जे आहे इनव्हिजिबल आहे, थिन पातळ धाग्यासारखं इनव्हिजिबल आहे. त्या अर्ध chromatin fiber हे वडिलाकडून मिळतं, त्या chromatin fiberला पॅटर्नल म्हणतात. अर्ध जे आहे ते chromatin fiber मदरकडून मिळालेलं असते, ते पण इनव्हिजिबल आहे. मदरकडून आईकडून मिळालेलं असते, त्याला मॅटर्नल म्हणतात. सो हिअर न्यूक्लियोलस इज देअर, हिअर centrosome is there, and nucleus cell. Now at the time of cell division, means first meiosis, in meiosis first prophase 1 leptotin start. In leptotin we'll study leptotin phase. In leptotin, this chromatin fiber, maternal as well as paternal chromatin fiber, which is thin and invisible, start to condense. Condensation of this chromatin fiber start. या थिन पातळ धाग्यासारखा इनव्हिजिबल जे दिसत नाही त्या धाग्यासारख्या क्रोमॅटिन फायबरचं काय होतं? कंडेन्सेशन स्टार्ट होतं. कंडेन्सेशन स्टार्ट झाल्यामुळे ते काय होतात? थिन आणि व्हिजिबल. थिन दे लुक्स लाईक थिन थ्रेड अँड बट नाव व्हिजिबल. ते आता थ्रेड सारखे पातळ असतात परंतु व्हिजिबल असतात. इथं इनव्हिजिबल असतात, ते इथं व्हिजिबल होतात. कशामुळं? त्याचं कंडेन्सेशन व्हायला सुरू झालेले असते. सो दे बिकम्स visible and looks like thin thread. They looks like thin thread.
and now those are called as chromosome because these are visible and thin like thread. Those are called as chromosome. Half of the chromosomes are from father, so those half of the chromosomes are called as paternal chromosome, and half of the chromosome comes from mother are called as maternal chromosome. म्हणजे पॅटर्नल क्रोमोझोम किती असतील तर पॅटर्नल क्रोमोझोम असतील 23, कारण टोटल किती क्रोमोझोम असतात सेलमध्ये 46 पैकी अर्धे जर पॅटर्नल असतील तर ते किती असतील 23, आणि अर्धे जर मॅटर्नल असतील तर ते किती असतील 23 टोटल असतील 46. 23 तर इथं सगळेचे सगळे दाखवणं पॉसिबल नाही आपल्याला स्टडी करताना, त्यामुळं 2 पॅटर्नल दाखवलेत 2 मॅटर्नल दाखवलेत, पण असतात किती 23 पॅटर्नल आणि 23 मॅटर्नल क्रोमोझोम असतात. सो हिअर न्यूक्लियोलस अँड हिअर सेंट्रोझोम. सेंट्रोझोम स्प्लिट इंटू 2 पार्ट्स अँड प्रोड्युसेस 2 सेंट्रोझोम. हे सेंट्रोझोम जो एक आहे तो त्या सेंट्रोझोमचे 2 सेंट्रोझोम तयार होतात. अँड इच सेंट्रोझोम स्टार्ट टू मूव्ह टुवर्ड्स ऑपोजिट पोल ऑफ द सेल. हा सेंट्रोझोम इकडच्या पोलकडे मूव्ह व्हायला सुरू होईल आणि हा सेंट्रोझोम इकडच्या पोलकडे मूव्ह व्हायला सुरुवात होईल. नाव कम टू नेक्स्ट स्टेप, that is a zygote. In zygote, what exactly happens in zygote? Let us see. In zygote, each of the paternal and each of the maternal chromosome aligns themselves in parallel, lengthwise parallel to each other. एक पॅटर्नल क्रोमोझोम आणि एक मॅटर्नल क्रोमोझोम एकमेकाला पॅरल पेयर मध्ये अरेंज करून घेतो. सो दे लुक्स लाईक दिस वन. They looks like this one. हा एक पॅटर्नल आहे आणि एक मॅटर्नल आहे. ते एकमेकाला लेंथ वाईज पॅरल अरेंज करून घेतील आणि या लेंथ वाईज पॅरल अरेंज करून घेतलेल्याला आता म्हणायचं होमोलोगस क्रोमोझोम. Those are called as homologous chromosome. One paternal and one maternal chromosome align themselves parallel to each other, lengthwise parallel to each other. Those are called as homologous chromosome. Homologous chromosome means what? They are similar in shape, size, structure and has सेम जेनेटिक सिक्वेन्स. काय काय आहे ते शेपला, साईजला, स्ट्रक्चरला आणि सगळ्या गोष्टीला सारखे असतील. त्यांचा जेनेटिक सिक्वेन्स सुद्धा सारखा असेल या दोघांचा. त्यामुळे या दोघांना काय म्हणायचं होमोलोगस क्रोमोझोम, या दोघांना काय म्हणायचं होमोलोगस क्रोमोझोम. आणखीन एक गोष्ट होते याच्यामध्ये ते आहे सेंट्रोझोम्स कीप मुव्हिंग टुवर्ड्स अपोजिट पोल ऑफ द सेल. इथं मूव्ह व्हायला सुरुवात झाली होती अपोजिट पोलकडे, ते आणखीन मूव्ह होत राहतील. दिस इज कॉल्ड ॲज स्पिंडल फायबर बिटवीन 2 सेंट्रोझोम्स. दोज थिंग्स हॅपन्स इन झायगोटीन. काय काय होतं झायगोटीनमध्ये? झायगोटीनमध्ये each paternal and each maternal chromosome align themselves in parallel in lengthwise to each other. ते एकमेकाला लेंथवाईज पॅरल अरेंज करून घेतात, पेअरमध्ये अरेंज करून घेतात. अँड दोज कॉल्ड ॲज होमोलोगस क्रोमोझोम. होमोलोगस मीन्स सिमिलर इन शेप, साइज, स्ट्रक्चर अँड हॅज सेम जेनेटिक सिक्वेन्स. सेंट्रोझोम्स कीप मुव्हिंग टुवर्ड्स अपोजिट पोल ऑफ द सेल. या गोष्टी या झायगोटीन होतात. नेक्स्ट स्टेप इज पॅचेटिन. Sorry. So let us study pachytene. In pachytene, crossing over are also called as recombination. Crossing over also called as recombination occurs between homologous chromosome.
क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन काय आहे तर ते आपण पाहूया. याच्यामध्ये हा पॅटर्नल क्रोमोझोम आहे. पॅटर्नल क्रोमोझोम याचं कंडेन्सेशन प्रोसेस ही जसे जसे स्टेप्स वाढत जातील तसे तसे कंडेन्सेशन प्रोसेस ही कंटिन्यू राहते. इथं कंडेन्सेशन सुरू झालेलं आहे, इथं कंडेन्सेशन आहे, इथं कंडेन्सेशन ते थिक 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 होत चाललं आणि क्लिअरली विजिबल होत चालल्यात. या फेजमध्ये आणखीन क्लिअरली विजिबल होतील, जाड होतील आणि शॉर्ट होतील. तर इथं क्लिअरली विजिबल होऊ लागलेत हे. हा पॅटर्नल क्रोमोझोम आहे. पॅटर्नलचे हे 2 सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, कारण एकाच क्रोमोझोमचे क्रोमॅटिड्सला सिस्टर क्रोमॅटिड म्हणतात. तर या सिस्टर क्रोमॅटिडमध्ये काय होतं दाखवतो. हा आहे मॅटर्नल क्रोमोझोम, इथला मॅटर्नल क्रोमोझोम. या पॅटर्नल क्रोमोझोमचा या मॅटर्नल क्रोमोझोमचा म्हणजे रेड पार्टमध्ये दाखवलेल्या मॅटर्नल क्रोमोझोमचा जो रेड पार्ट आहे इथला, तो इथला रेड पार्ट तुटतो आणि पॅटर्नलला जाऊन असा जुळतो. पॅटर्नलच्या पॅटर्नलच्या क्रोमॅटिडला जाऊन असा जोडतो. तसंच इथला जो रेड पार्ट आहे मॅटर्नलचा तो तुटतो आणि पॅटर्नलच्या क्रोमोझोमला असा जाऊन जुळतो. तसंच त्याच पद्धतीनं पॅटर्नलचा इकडचा क्रोमोझोमचा हा राहिलेला पार्ट या मॅटर्नलच्या या क्रोमोझोमला जाऊन जुळतो आणि इथला तुटलेला पार्ट या मॅटर्नल क्रोमोझोमच्या इथल्या क्रोमॅटिडला जाऊन जोडतो. यालाच म्हणायचं क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन. म्हणजेच काय होतं, पॅटर्नल अँड मॅटर्नल क्रोमोझोम्स एक्सचेंज दिअर सम जेनेटिक मटेरियल. तर हे एक्सचेंज कशामुळं कोणामध्ये होतं तर हा आणि हा क्रोमॅटिड हा सिस्टर क्रोमॅटिड मानला जातो, कारण ह्या सेम क्रोमोझोमचा आहे. तसंच हा आणि हा सिस्टर क्रोमॅटिड मानलं जातं. हा आणि हा या क्रोमोझोमचा सिस्टर क्रोमॅटिड. परंतु हा क्रोमॅटिड आणि हा क्रोमॅटिड आर नॉन सिस्टर क्रोमॅटिड, कारण हे वेगवेगळ्या क्रोमोझोमचे क्रोमॅटिड. हा क्रोमॅटिड इकडच्या क्रोमोझोमचा, हा क्रोमॅटिड इकडच्या क्रोमोझोमचा. तर हे वेगवेगळ्या क्रोमोझोमचे क्रोमॅटिड आहेत, याला नॉन सिस्टर क्रोमॅटिड म्हणायचं. सो इन क्रॉसिंग ओव्हर जेनेटिक मटेरियल इज एक्सचेंज्ड बिटवीन 2 नॉन सिस्टर क्रोमॅटिड. इकडच्या क्रोमॅटिडमध्ये आणि इकडच्या क्रोमॅटिडमध्ये हे जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज झालेलं आहे. याच्यामध्ये काय झालं, देअर जेनेटिक मटेरियल इज एक्सचेंज्ड बिटवीन 2 नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. होमोलोगस क्रोमोझोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये काय झालं, जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज झालं. इकडचा रेड पार्ट इकडच्या क्रोमॅटिडला गेला, इकडचा ब्ल्यू पार्ट या इकडच्या क्रोमॅटिडला गेला. काय म्हणजे काही अर्ध मटेरियल तिकडे दिलं, अर्ध देवाणघेवाण केली दोघांनी. थोडा पार्ट त्याला दिला, त्याचा थोडा पार्ट इकडे घेतला. तर हीच गोष्ट आहे की या गोष्टीमुळंच जे नवीन सेल तयार होणार आहे त्या नवीन सेलमध्ये इथं जर पाहिलं तर हा क्रोमोझोम पॅटर्नल आहे पूर्णपणे, हा क्रोमोझोम मॅटर्नल आहे पूर्णपणे. परंतु आता वरचा क्रोमोझोम पहा किंवा खालचा क्रोमोझोम पहा, कम्प्लिटली पॅटर्नल किंवा कम्प्लिटली मॅटर्नल नाही. काही गुणधर्म त्याच्यामध्ये पॅटर्नल आहेत आणि काही गुणधर्म मॅटर्नल आहेत. तसंच खालच्याही क्रोमोझोममध्ये काही गुणधर्म पॅटर्नल आणि काही गुणधर्म मॅटर्नल आहेत. तर काय होतं, कंप्लीट सेल डिव्हिजन झाल्याच्या नंतर जे काही डॉटर सेल तयार होणार त्या डॉटर सेलमध्ये काय येणार आहेत, क्रोमोझोम येणार आहेत. त्या क्रोमोझोममध्ये काय असतील, those chromosomes are not completely paternal or not completely maternal. It is a combination of paternal and maternal. त्याच्यामुळे काय होतं, त्या क्रोमोझोम त्या डॉटर सेलपासून तयार होणारे जे नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये क्रोमोझोम जे येतात ते क्रोमोझोम कॉम्बिनेशन क्रोमोझोम असतात, मॅटर्नल अँड पॅटर्नल. त्यामुळं काही गुणधर्म वडिलांचे आणि काही गुणधर्म आईचे येतात. त्याच्यामुळं नवीन मूल जन्माला आलेलं काही गुणधर्म आईचे दाखवतो आणि काही गुणधर्म वडिलांचे दाखवतो हे. परंतु हे कसं होतं, काय होतं, कंप्लीट आपल्याला पाहायचं आहे. तर हे जोडी इथं आपण दाखवली, तशीच ही जोडी आणखीन दाखवायची राहिलेली आहे आपल्याला, ती आपण दाखवूया. पॅटर्नल क्रोमोझोम, पॅटर्नल क्रोमोझोम, मॅटर्नल क्रोमोझोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड करून तुटलेला पार्ट इथे येऊन जुडतो, इथे येऊन जुडतो.
हा मॅटर्नल क्रोमोझोम, मॅटर्नल क्रोमोझोम. निळा पार्ट म्हणजे पॅटर्नल क्रोमोझोमचा, क्रोमॅटिडचा निळा पार्ट तुटलेला इथे येऊन जुडतो, मॅटर्नलला येऊन जुडतो, असा मॅटर्नलला येऊन जुडतो. या इथं न्यूक्लियोलस आहे. सेंट्रोझोम keeps moving towards opposite pole. Now spindle fiber broken between two centrosome, दोन सेंट्रोझोम मध्ये स्पिंडल फायबर अटॅच होतं, ते तुटलं आणि हे स्पिंडल फायबर असे दिसतील. या गोष्टी होतात कोणत्या फेजमध्ये? तर पॅचेटिनमध्ये. पॅचेटिन. तर पॅचेटिनमध्ये मेनली काय लक्षात ठेवायचं? तर क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. दोन होमोलोगस क्रोमोझोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये जेनेटिक मटेरियलचं देवाणघेवाण होतं, त्यालाच म्हणायचं क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन. हे पॅचेटिनमध्ये होतं. तर क्रॉसिंग ओव्हर या कुठल्या स्टेपमध्ये होतं? या होतं का या होतं? म्हणजे क्रॉसिंग ओव्हर कोणत्या स्टेपमध्ये होतं? पहिल्या होतं, दुसऱ्या, तिसऱ्या का चौथ्या का पाचव्या होतं? तर ते कसं लक्षात ठेवायचं? क्रॉसिंगचं सी कुठं दिसते? या पूर्ण याच्यामध्ये दिसत नाही, इथं दिसत नाही. या 5 पैकी फक्त इथं सी दिसते आपल्याला, पॅचेटिनमध्ये सी दिसते. त्यामुळे क्रॉसिंग ओव्हर पॅचेटिनमध्ये होतं, हे असं लक्षात ठेवायचं. आणि क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय आता आपण आत्ताच पाहिलंय. तर नेक्स्ट, डिप्लोटिंग. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स? लेट अस सी व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन डिप्लोटिंग. In diplotin, repulsion between non-sister chromatids of homologous chromosome start. जे होमोलोगस क्रोमोझोमचे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे हे जवळचे, एकमेकाच्या जवळचे जे दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, या दोघांमध्ये रिपल्शन सुरू होतं. ते एकमेकाला दूर ढकलायचा प्रयत्न करतात. सो रिपल्शन स्टार्ट. रिपल्शन बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड स्टार्ट अँड दे लुक्स लाईक दिस. रिपल्शन स्टार्ट होतं, ते फक्त एकमेकापासून वेगळे होत नाहीत तरी सुद्धा रिपल्शन झाल्यानंतर सुद्धा. कशामुळे होत नाहीत पाहूया नंतर. पण हे रिपल्शन स्टार्ट होते या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये. रिपल्शनला सुरुवात होते, रिपल्शनला अशी सुरुवात झालेली आहे. हे रिपल्शन नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये रिपल्शन सुरू झालं, रिपल्शन सुरू झालं. हा दुसरी जोडी, होमोलोगस क्रोमोझोमची दुसरी जोडी. ह्या दोन्ही क्रोमोझोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये रिपल्शन सुरू झालेलं आहे. आणखीन काय होतं या स्टेपमध्ये पाहूया. आणखीन काय होतं तर हा कोणती स्टेप आहे? डिप्लोटिंग. डिप्लोटिंग पहिली महत्त्वाची स्टेप काय होती? पहिली महत्त्वाची गोष्ट डिप्लोटिंगमध्ये काय होतं? रिपल्शन बिटवीन टू नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स स्टार्ट्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. दुसरा चेंज काय होतं? सेंट्रोझोम. नाव ईच सेंट्रोझोम रीचेस टू ईच अपोजिट पोल. प्रत्येक दोन सेंट्रोझोम जे आहेत ते वेगवेगळ्या पोलला पोहोचतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसॅपियर. ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ती डिसॅपियर व्हायला सुरुवात होईल. कम्प्लिटली डिसॅपियर होणार नाही, डिसॅपियर व्हायला सुरुवात होईल. न्यूक्लिओलस जो आहे, न्यूक्लियसमधला न्यूक्लिओलस ऑल्सो स्टार्ट टू डिसॅपियर. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी होतात बघा. क्रोमोझोमबद्दल काय होतं? क्रोमोझोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये रिपल्शन सुरू होतं. देन सेंट्रोझोमबद्दल काय होतं? सेंट्रोझोम, इच सेंट्रोझोम मूव्ड टू अपोजिट पोल, रिचेस ॲट अपोजिट पोल. अपोजिट पोलला प्रत्येक सेंट्रोझोम पोहोचलेला आहे त्याच्या. न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या बद्दल काय होतं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसॅपियर. न्यूक्लिओलस बद्दल काय होतं? न्यूक्लिओलस ऑल्सो स्टार्ट टू डिसॅपियर. एवढ्या गोष्टी डिप्लोटिनमध्ये होतात. सो नेक्स्ट इज डायकायनेसिस. नेक्स्ट अँड लास्ट step of prophase 1 is
Dikainasis. What happens actually in dikainasis? We'll see. What happens actually in dikainasis? We'll see. In dikainasis, there is no nuclear membrane now. Nuclear membrane completely disappears. Nucleolus completely disappears. In dikainasis, nuclear membrane completely disappear. Nucleolus completely disappear. If we cannot see here nuclear membrane as well as nucleolus. न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे ते कम्प्लिटली डिसॅपियर झालेली असेल, न्यूक्लियोलस सुद्धा कम्प्लिटली डिसॅपियर झालेला असेल, तो दोन्ही पाहायला मिळणार नाहीत आपल्याला. त्याच्यानंतर काय होतं, द रिपल्शन बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम रिमेन्स कंटिन्यू. या दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये रिपल्शन कंटिन्यू आहे, म्हणजे चालूच आहे, तरी सुद्धा इव्हन दो दोज टू सिस्टर क्रोमॅटिड्स कॅन नॉट सेपरेट फ्रॉम इच अदर, ते स्वतःला एकमेकापासून सेपरेट करून घेऊ शकत नाही. दे रिमेन्स अटॅच्ड ॲट द टिप. हे दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड हे त्यांच्या टिपमध्ये एकमेकासोबत अटॅच राहतात. इव्हन दो देअर इज अ रिपल्शन असलं तरी ते एकमेकाला सेपरेट करून घेऊ शकत नाही, ते टिपमध्ये अटॅच राहतात. ते कसे अटॅच राहतात पाहूया. दिस इज द क्रोमोझोम, one of the chromosome. जास्त काही बदल क्रोमोझोममध्ये होत नाही, ते आहे तसेच राहतात, कारण त्याच्यामध्ये रिपल्शन जरी असलं तरी ते एकमेकाला वेगळं करून घेऊ शकत नाहीत, ते त्यांच्या टिपमध्ये अटॅच राहतात. इथं ते एकमेकासोबत अटॅच राहिलेले आहेत, नॉन सिस्टर क्रोमॅटिड एकमेकासोबत अटॅच राहिलेले आहेत. तसेच ही दुसरी जोडी आपण इथं दाखवू शकतो. दुसरी जोडी ज्याच्यामध्ये नॉन सिस्टर क्रोमॅटिडचे टिप एकमेकांमध्ये अटॅच राहिलेले आहेत. इव्हन दो देअर इज अ रिपल्शन दे कॅन नॉट सेपरेट फ्रॉम इच अदर. काय काय गोष्टी होतात, आणखीन एक गोष्ट होते ते म्हणजे सेंट्रोझोम प्रोड्युसेस स्पिंडल फायबर बिटवीन देम. ह्या दोन सेंट्रोझोममध्ये स्पिंडल फायबर प्रोड्यूस होतात, फ्लेक्झिबल स्पिंडल फायबर प्रोड्यूस होतात. फ्लेक्झिबल स्पिंडल फायबर प्रोड्यूस झाले. कोणकोणत्या गोष्टी होतात क्रोमोझोममध्ये, काय होतं, प्रत्येक गोष्टी आपण अशा लक्षात ठेवायच्या. क्रोमोझोममध्ये काय होतं, न्यूक्लियर मेम्ब्रेनमध्ये काय होतं, न्यूक्लियसबद्दल काय होतं, सेंट्रोझोमबद्दल काय होतं, या गोष्टी लक्षात ठेवलं तर आपल्याला सोपं जाईल. सो क्रोमोझोमबद्दल काय होतं, व्हॉट हॅपन्स अबाउट क्रोमोझोम. इव्हन दो देअर इज अ रिपल्शन विच इज अ कंटिन्यू, सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ क्रोमोझोम कॅन नॉट सेपरेट फ्रॉम इच अदर. जरी तिथं रिपल्शन कंटिन्यू असेल नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये, तरीसुद्धा त्यांचे टिप एकमेकासोबत अटॅच राहतात, ते एकमेकाला स्वतः वेगळे करून घेऊ शकत नाहीत. हे गोष्ट क्रोमोझोममध्ये होते. दुसरी गोष्ट न्यूक्लियर मेम्ब्रेनमध्ये काय होतं, न्यूक्लियर मेम्ब्रेन इज कम्प्लिटली नाव डिसॅपियर्ड. न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लीट डिसॅपियर होऊन जाईल. व्हॉट हॅपन्स अबाउट न्यूक्लियोलस ऑल्सो कम्प्लिटली डिसॅपियर होऊन जाईल. त्याच्यानंतर आणखी सेंट्रोझोममध्ये काय होतं, स्पिंडल फायबर, स्पेशल टाईप ऑफ स्पिंडल फायबर इज प्रोड्युस्ड बिटवीन टू सेंट्रोझोम्स, या गोष्टी इथं होतात. तर इथं कंप्लीट झालं डायकायनेसिस. ॲज डायकायनेसिस इज कम्प्लिटेड, प्रोफेज 1 इज कम्प्लिटेड. Now after completion of dikinesis, prophase 1 gets completed. After prophase 1, metaphase 1 start. In metaphase 1, actually what happens? Let us see what happens actually in metaphase. Metaphase 1 मध्ये actually काय होतं आपण पाहूया. In metaphase 1, all chromosomes arrange themselves on equatorial plane parallel to equatorial plane. त्या मेटाफेज 1 मध्ये जे क्रोमोझोम्स आहेत सगळे क्रोमोझोम काय करतात, एक होमोलोगस क्रोमोझोम पेअरमध्ये या इक्वेटोरियल प्लेनवर अरेंज करून घेतात. सो पेअर ऑफ होमोलोगस क्रोमोझोम
is arranged parallel to equatorial plane. इकडं हा क्रोमोझोम आहे, हा असा क्रोमोझोम आहे, इथं हा जेनेटिक मटेरियल एक्सचेंज झालेला नॉन क्रोमॅटिडमध्ये, हा क्रोमोझोम असा आहे मॅटर्नल क्रोमोझोम ज्याच्यामध्ये जेनेटिक एक्सचेंज झाले, जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज झालेलं आहे, हे असं जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज झालेलं आहे. दे अरेंज देमसेल्फ इन पॅरलल, दोज होमोलोगस क्रोमोझोम अरेंज देमसेल्फ इन पॅरलल ऑन इक्वेटोरियल प्लेन, इक्वेटोरियल प्लेनवर पॅरलमध्ये अरेंज करून घेतात. या अशा पद्धतीनं ही आणखीन एक जोडी दाखवूया आपण. अशी जोडी, आणखीन एक पेअर, हे एक्सचेंज झालेलं मटेरियल, जेनेटिक मटेरियल, या अशा पद्धतीनं ते इक्वेटोरियल प्लेनवर स्वतःला अरेंज करून घेतात. नाव वी नो there is a centrosome at opposite pole, there is a centrosome at opposite pole, there is a centrosome at opposite pole, and spindle fiber is produced between two centrosomes. Now what happens, this ह्या दोन क्रोमोझोम, प्रत्येक क्रोमोझोम मध्ये काय असतं, इथं सेंट्रोमियर असतो. सेंट्रोमियर आपल्याला माहिती आहे, आपण मायटोसिस मध्ये पाहिलेला आहे सेंट्रोमियर. सो इट हॅज सेंट्रोमियर हियर, इट हॅज सेंट्रोमियर हियर, इट हॅज सेंट्रोमियर हियर, इट हॅज सेंट्रोमियर हियर. So all the chromosomes has centromere. This now half of the chromosome out of these two out of this pair, one of the chromosome moves towards this pole with the help of this spindle fiber, and this chromosome moves towards this pole of this with the help of spindle fiber. ह्या जोडीपैकी एक क्रोमोझोम हा इकडच्या पोलकडे खेचला जातो ह्या स्पिंडल फायबरच्या माध्यमातून, आणि हा क्रोमोझोम इकडच्या पोलकडे ओढला जातो या स्पिंडल फायबरच्या माध्यमातून. इन दिस वे हाफ ऑफ द क्रोमोझोम are pulled towards one of the opposite pole and half of the chromosomes are pulled towards another opposite pole of the cell. या पद्धतीनं काय होईल, अर्धे जे क्रोमोझोम आहेत 46 पैकी अर्धे क्रोमोझोम म्हणजे 23 क्रोमोझोम हे या पोलकडे ओढले जातील आणि 23 क्रोमोझोम हे या पोलकडे ओढले जातील. पूर्ण क्रोमोझोम ओढला जाईल, नॉट अ सिंगल सिस्टर क्रोमॅटिड. हा पूर्ण क्रोमोझोम इकडे ओढला जाईल, हा पूर्ण क्रोमोझोम इकडे ओढला जाईल, हा पूर्ण क्रोमोझोम इकडे, हा पूर्ण क्रोमोझोम इकडे. In this way half of the chromosomes means 23 chromosomes are pulled towards one of the opposite pole of the cell, and half of the means 23 chromosomes are pulled towards another opposite pole of the cell. So here metaphase gets completed. Now anaphase. What happens in anaphase? This is a मेटाफेज. मेटाफेज मध्ये काय झालं, मेनली मेटाफेज मध्ये क्रोमोझोमनं इक्वेटोरियल प्लेनवर अरेंज करून घेतलं इन पेअरमध्ये. त्याच्यामध्ये पेअरपैकी अर्धे क्रोमोझोम वरी गेले वरच्या पोलकडे, अर्धे क्रोमोझोम खालच्या पोलकडे गेले. या गोष्टी मेटाफेजमध्ये झाल्या. नाउ व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली इन एनाफेज? इन एनाफेज दोज क्रोमोझोम्स half of the chromosomes reaches at one of the pole. ते कसे दिसतील आता, कारण हे पुल केलेले आहेत, हे पुल करायलेलं आहे, दिस इज पुलिंग. हे क्रोमोझोम असे दिसतील. हा क्रोमोझोम असा दिसेल, हा क्रोमोझोम इथला क्रोमोझोम असा दिसेल कारण इकडे ओढायलेला आहे असा. इथला क्रोमोझोम खालचा हा असा दिसेल, ओढायलेला आहे.
त्याच्यानंतर याचा राहिलेला क्रॉस ओव्हर जो पार्ट आहे तो असा दिसेल. नंतर इथला क्रोमोझोम हा असा दिसेल. Chromosomes being pulled towards opposite pole look like this. They looks like this, and those are being pulled towards opposite pole with the help of this spindle fiber. This happens in anaphase 1. Now what happens in telophase? मेटाफेज झालं, एनाफेज झालं, टेलोफेज. What happens in telophase? So what exactly happens in telophase? In telophase, half of the chromosome which are being pulled towards one of the opposite pole and half of the chromosome which are being pulled towards another opposite poles now reaches at exactly opposite pole. अर्धे क्रोमोझोम हे एका अपोजिट पोलला पोहोचलेले असतील, अर्धे क्रोमोझोम ह्या दुसऱ्या अपोजिट पोलला पोहोचलेले असतील. जे ओढायला सुरुवात झाली होती ती कम्प्लिटली आता पोहोचलेली असतील. ते अशा पद्धतीने कम्प्लिटली पोहोचलेले असतील. थोडंसं ड्रॉ करण्यासाठी आपल्याला वेळ लागतोय, परंतु ड्रॉ केल्यानंतरच व्यवस्थित समजेल, त्यामुळे मी ड्रॉ व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतोय. हे असे क्रोमोझोम पोहोचलेले असतील अपोजिट पोलला. इकडच्या पोलला अर्धे आणि इकडच्या पोलला अर्धे पोहोचलेले असतील. हे असे अपोजिट पोलला एक्झॅक्टली पोहोचलेले आहेत. अपोजिट पोलला पोहोचलेले आहेत. अँड दिस इज कॉल्ड ॲज telophase 1. One more thing happens in telophase, that is now around each set of chromosome at each opposite pole nuclear membrane is reproduced. जी की डिसअपियर झाली होती ती न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रत्येक अपोजिट पोलच्या क्रोमोझोमच्या सेट अराउंड तयार होईल. ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन इकडच्या क्रोमोझोमच्या सेटला न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होईल, इकडच्या क्रोमोझोमच्या सेटला न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होईल. Nucleolus reappears. Nucleolus which was disappeared in previous stages now reappears in this telophase. Now this is a centrosome for this nucleolus. This is a centrosome for this nucleolus. Here this telophase is completed. Now after completion of prophase, metaphase, telophase, anaphase, we know these are the part of, these steps are the part of karyokinesis. Karyokinesis means in karyokinesis nucleus divides into two parts. So nucleus is divided into two parts. So karyokinesis is completed. Now cytokinesis start, in which cytoplasm is divided into two parts. So here in cytokinesis, after telophase 1, cytokinesis starts. So in cytokinesis, what happens in cytokinesis? Cytoplasm divides into two parts, thereby new daughter cells are produced. Here this is a और सायटोकायनेसिस मी इथंच एक्सप्लेन करतो किंवा नाही इथं केलेलं चांगलं राहील, कारण आपल्याला पुढच्या प्रोसेस इथं दाखवायचे आहेत. सायटोकायनेसिस हा असा भाग आहे, त्याच्यानंतर इकडच्या सेलचा, इकडच्या न्यूक्लियसचा हा असा भाग आहे.
Now in cytokinesis, cytoplasm is divided into two parts. Cytokinesis 1. So in cytokinesis 1, this one notch is produced at equatorial plane. In cytoplasm, one notch is produced at equatorial plane, and this notch gradually increases. This notch gradually increases. In cytoplasm, this notch gradually increases, and thereby this cytoplasm is divided into two parts. आणि ह्या सायटोकायनेसिसमध्ये पुढं काय होतं आहे तर दाखवूया. तर वरच्या पार्टपासून एक नवीन डॉटर सेल तयार होईल आणि खालच्या पार्टपासून एक नवीन डॉटर सेल तयार होईल. डॉटर सेल या पार्टपासून एक डॉटर सेल तयार होईल. ही डॉटर सेल असं दिसेल. इकडच्या पार्टपासून एक नवीन डॉटर सेल तयार होईल. ही डॉटर सेल असं तयार होईल. या डॉटर सेलमध्ये हा न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि इनसाइड दॅट न्यूक्लियस. या डॉटर सेलमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन, इनसाइड दॅट न्यूक्लियस. हे क्रोमोझोम्स आता इथं व्यवस्थित त्यांचं स्ट्रक्चर तयार होईल. ते क्रोमोझोम असं स्ट्रक्चर तयार होईल त्याचं. या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर असं तयार होईल. इथल्या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर असं तयार होईल. हे स्ट्रक्चर असं तयार होईल. क्रॉसिंग ओव्हर झालेला पार्ट हा. इथला क्रोमोझोमचं स्ट्रक्चर असं तयार होईल. इथल्या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर असं तयार होईल. राहिलेला पार्ट क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळं आलेला नवीन पार्ट हा असा असेल. हा नवीन पार्ट असा असेल. इथं असेल न्यूक्लियोलस, इथं असेल न्यूक्लियोलस, इथं असेल सेंट्रोझोम, इथं असेल सेंट्रोझोम. सो डॉटर सेल, 2 daughter cells are produced in meiosis first. Meiosis first, 2 daughter cells are produced. So each daughter cell contains 23 chromosomes. 23 chromosomes. प्रत्येक डॉटर सेलकडे किती आहेत? 23 chromosomes. That means n number of chromosomes. n number of chromosomes means haploid daughter cell. Meiosis first produces 2 haploid daughter cells. आता याचं now at this stage meiosis 1 is completed. As meiosis 1 is completed, meiosis 2 starts. Now at the completion of meiosis 1, meiosis 2 start. So in meiosis 2 ज्या गोष्टी या सेल सोबत होणार आहेत, या 2 डॉटर सेल तयार झालेले आहेत meiosis फर्स्टमध्ये, ज्या गोष्टी या सेल सोबत तयार होणार आहेत त्याच गोष्टी या सेल सोबत सुद्धा होणार आहे. तरी एक एक्सप्लेन करूया, एक तुम्ही आपण अजून करायचं आहे. इथं जसं होणार आहे तसंच इथंही होणार आहे. तर meiosis 2 स्टार्ट झालं. meiosis 2 occurs through again 4 phases: prophase 2, metaphase 2, anaphase 2 and telophase 2. Out of this prophase 2, metaphase 2, anaphase 2 and telophase 2 या गोष्टी होतात. तर त्याच्यापैकी प्रोफेज 1 मध्ये काय होते पाहूया. प्रोफेज 1 इज सिमिलर टू प्रोफेज ऑफ मायटोसिस. तर याच्यामध्ये काय होतं, what happens exactly, we'll see here what happens exactly. This nuclear membrane start to disappear. In prophase 1, nuclear membrane start to disappear. Nucleolus also start to disappear. या गोष्टी होतात. Chromosomes are there. Those chromosomes are there.
काय काय होतं प्रोफेज 2 मध्ये? प्रोफेज 2 मध्ये काय काय होतं तर न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसॅपियर व्हायला सुरुवात होते. न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसॅपियर, न्यूक्लियस स्टार्ट टू डिसॅपियर अँड सेंट्रोझोम इज divided into two parts. Two centrosomes are produced. Each centrosome start to move towards opposite pole of the cell. काय काय होतं? न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसॅपियर, न्यूक्लियस स्टार्ट टू डिसॅपियर, centrosomes is duplicated and each centrosome start to move towards opposite pole. या गोष्टी प्रोफेज 2 मध्ये होतात, जसे की मेटाफेजच्या प्रोफेजमध्ये होतात. आफ्टर दिस मायटोसिसच्या प्रोफेजमध्ये जसं होतात तसंच मियोसिस 2च्या प्रोफेजमध्ये होतात. नाव आफ्टर दिस मेटाफेज 2. व्हॉट हॅपन्स इन मेटाफेज 2? व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन मेटाफेज 2? लेट अस सी हिअर. In metaphase 2, these chromosomes arrange themselves on equatorial plane parallel to equatorial plane. या इक्वेटोरियल प्लेन आहे, या इक्वेटोरियल प्लेनवरती स्वतःला अरेंज करून घेतात पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. या असं त्यांनी स्वतःला पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेनवर अरेंज करून घेतलेलं आहे. मेटाफेज म्हणजे मध्ये या क्रोमोझोम्स इक्वेटोरियल प्लेनला पॅरलल अरेंज करून घेत आहेत. जसं इथे इक्वेटोरियल प्लेन आहे. अँड वन मोर थिंग ऑकर्स इन मेटाफेज, दॅट इज स्पिंडल फायबर इज प्रोड्यूस्ड बिटवीन टू सेंट्रोझोम्स. हा स्पिंडल फायबर या दोन सेंट्रोझोमसोबत होईल. आणखीन एक गोष्ट होते मेटाफेजमध्ये, ती म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर्ड, न्यूक्लियोलस कम्प्लिटली डिसॅपियर्स. क्रोमोझोमबद्दल काय होतं मेटाफेजमध्ये? क्रोमोझोम्स अलाइन देमसेल्फ ऑन इक्वेटोरियल प्लेन पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. ते न्यूक्लियर मेम्ब्रेनसोबत काय होतं? न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर. न्यूक्लियससोबत काय होतं? न्यूक्लियोलस कम्प्लिटली डिसॅपियर. आणि सेंट्रोझोममध्ये काय होतं? स्पिंडल फायबर इज प्रोड्यूस्ड बिटवीन टू सेंट्रोझोम्स. नाव anaphase 2. What happens in anaphase 2? न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही इथं. anaphase 2. What happens in anaphase 2? The centromere of each chromosome. किती क्रोमोझोम्स आहेत तिथं? 23 क्रोमोझोम्स आहेत. सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम इज स्प्लिट ऑफ. हा सेंट्रोमियर इथं असतो, आपण पाहिलेला आहे. सेंट्रोमियर सेंट्रला असतो. तो सेंट्रोमियर ब्रेक होतो, स्प्लिट होतो. त्याच्यामुळे काय होतं? देअर बाय टू सिस्टर क्रोमॅटिड्स आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर. याचा सिस्टर क्रोमॅटिड, या क्रोमोझोमचे दोन सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतात. या सिस्टर क्रोमॅटिडचे दोन सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतात. म्हणजे 23 क्रोमोझोमचे 23 सिस्टर क्रोमॅटिड इकडे जातात, 23 सिस्टर क्रोमॅटिड इकडे जातात. अँड दोज आर पुल्ड टुवर्ड्स अपोजिट पोल्स with the help of this spindle fiber. तर अर्धे सिस्टर क्रोमॅटिड्स इकडे ओढले जातात आणि अर्धे जे आहेत ते इकडे ओढले जातात. खालच्या पोलकडे ओढले जातात. मॅक्झिमम टाईम आपला डायग्रामसाठी जातोय. हे असे इकडं ओढले जातात. त्याच्यानंतर हे इकडं सिस्टर क्रोमॅटिड इकडचा इकडे गेला आणि इकडचा सिस्टर क्रोमॅटिड ज्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झालेला आहे तो इकडं आला. तो कसा दिसतोय? हा असा दिसतोय. दोज आर बीइंग पुल्ड टुवर्ड्स अपोजिट पोल विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. Those are being pulled towards opposite pole with the help of spindle fiber. ह्या सगळ्या गोष्टी आपण मायटोसिसमध्ये पाहिलेल्या आहेत मागच्या लेक्चरमध्ये. तर जसं मायटोसिसमध्ये होईल तसंच इथं मियोसिस 2 मध्ये पण होईल. तर अर्धे सिस्टर क्रोमॅटिड 23 सिस्टर क्रोमॅटिड इकडे ओढले जातात, 23 सिस्टर क्रोमॅटिड इकडे ओढले जातात. कारण 23 सिस्टर क्रोमॅटिडकडे 23 क्रोमोझोमकडे 46 क्रोमॅटिड्स आहेत. 46 पैकी 23 सिस्टर क्रोमॅटिडकडे 23 सिस्टर क्रोमॅटिड इकडे ओढले जात आहेत. त्यामुळं काय होतं? ही डायग्राम आता याच्या पुढची मी इथं काढतो. आता टेलोफेज 2. व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली इन टेलोफेज 2?
So in telophase 2, these chromosomes reaches at opposite pole. The chromosome which are being pulled towards opposite pole now reaches at opposite pole. ते completely opposite pole ला जाऊन थांबतील हे chromosomes. हे sister chromatid completely opposite pole ला जाऊन थांबतील. Now as they reaches at opposite pole, those are called as chromosomes. हे sister chromatids आहेत परंतु त्याच्या opposite pole ला गेल्यानंतर त्याला म्हणायचं chromosome. Now around each set of chromosome at opposite pole, nuclear membranes produces. इथं पोहोचलेल्या क्रोमोझोम सिस्टर क्रोमॅटिड आहेत त्याला क्रोमोझोम म्हणायचं. तर इथं पोहोचलेल्या क्रोमोझोम किंवा सिस्टर क्रोमॅटिडच्या बरोबरच्या बाजूला अराउंड न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होते. इथल्या पोलपाशी पोहोचलेल्या क्रोमॅटिड्स भोवती एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होते. व्हॉट अगेन हॅपन्स? न्यूक्लियस स्टार्ट टू अपीयर फॉर दिस. Nucleus start to appear for this. This is a centrosome for this nucleus. This is a centrosome for this nucleus. This is a telophase. Now after completion of telophase, cytokinesis to start. Cytokinesis I will explain in same diagram. ही टिलोफेजची डायग्राम आहे पण टिलोफेज एक्सप्लेन कंप्लीट झालेलं आहे. टिलोफेजमध्ये काय काय होतं? हे क्रोमॅटिड अर्धे क्रोमॅटिड इकडच्या पोलला अर्धे क्रोमॅटिड इकडच्या पोलला पोहोचलेले आहेत कम्प्लिटली. आता पोहोचल्यानंतर त्याला क्रोमोझोम म्हणायचं. म्हणजे 23 क्रोमोझोम इकडे झाले, 23 क्रोमोझोम इकडे झाले. त्या प्रत्येक 23 क्रोमोझोमच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन अपीयर होते. न्यूक्लियस विच वॉज डिसअपियर्ड इन प्रिव्हियस स्टेजेस इज नाव रिअपियर्ड. सेंट्रोझोम फॉर दिस न्यूक्लियस, सेंट्रोझोम फॉर दिस न्यूक्लियस. या गोष्टी ह्या टिलोफेज 2 मध्ये होतात. नाव आफ्टर कम्प्लिशन ऑफ टिलोफेज 2, cytokinesis to start. In cytokinesis 2, what happens? One notch is produced at equatorial plane in cytoplasm of the cell. इथं इक्वेटोरियल प्लेनवर एक नॉच तयार होईल. दिस नॉच ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. हा नॉच जो आहे तो ग्रॅज्युअली इन्क्रीज होईल. हा असा इन्क्रीज होऊन thereby this cell is divided. The cytoplasm is divided into two parts. So this part gives one daughter cell, this part gives one daughter cell. इकडे 23 क्रोमॅटिड होती. या 23 क्रोमॅटिड पासून आता काय मिळेल? 23 क्रोमोझोम्स तयार होतील. इथं 23 क्रोमोझोम तयार होतील. हे 23 क्रोमोझोम असे असतील. इकडच्या सेलमध्ये 23 क्रोमोझोम असतील. हे 23 क्रोमोझोम असे असतील. हे 23 क्रोमोझोम असे असतील. हे 23 क्रोमोझोम. 2 डॉटर सेल तयार झाल्या. न्यूक्लियस, सेंट्रोझोम 2 डॉटर सेल तयार झाल्या. ह्या 2 डॉटर सेलमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत? पुन्हा 23 क्रोमोझोम. एन नंबर ऑफ क्रोमोझोम. 23 क्रोमोझोम एन नंबर ऑफ क्रोमोझोम मीन्स हॅप्लॉइड डॉटर सेल. किती डॉटर सेल तयार झाल्या? पुन्हा ॲट द एंड ऑफ मायोसिस 2 फ्रॉम दिस पार्ट ओनली. इकडचा पार्ट आपण एक्सप्लेन केला. इकडचा पार्ट एक्सप्लेन केला नाही, फक्त सांगितलं की इकडच्या पार्ट सारखाच इकडचा पार्ट ही आहे. तर इकडून हे प्रोसेस झालेली आहे. आणि किती सेल तयार झालेत? 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम दिस सेल. सिमिलरली 2 हॅप्लॉइड डॉटर सेल विल प्रोड्युस्ड फ्रॉम धिस पार्ट. याच्यासारखीच इथं प्रोसेस होईल, याच्यासारखीच इथं प्रोसेस होईल, याच्यासारखीच इथं प्रोसेस होईल, याच्यासारखी इथं प्रोसेस होईल, याच्यासारखीच इथं प्रोसेस होईल. आणि याच्यापासून 2 डॉटर सेल तयार होतील. याच्यापासूनही 2 डॉटर सेल तयार होतील. इकडच्या पार्टपासून जसे हे 2 डॉटर सेल तयार झालेत तसेच इथंही 2 डॉटर सेल तयार होतील. हे सुद्धा कसे असतील? हॅप्लॉइड डॉटर सेल असतील. म्हणजेच कशामुळं 23 क्रोमोझोम असतील, म्हणजेच एन नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतील. तर किती टोटल तयार झाले? 1, 2, 3 and 4 ॲट द एंड ऑफ meiosis 2. म्हणजे ॲट द एंड ऑफ meiosis टाईप ऑफ सेल डिव्हिजन 4 डॉटर सेल्स
4 haploid daughter cells are produced. 4 haploid daughter cells are produced. इथं meiosis type of cell division